नमस्कार, मी प्रतिमा कातळे दयानंद कॉलेज येथे BCA सेकंड इयर या क्लासमध्ये शिकते. मी वाचलेले पुस्तक म्हणजे मृत्युंजय. मृत्युंजय या नावातच त्याचा अर्थ लपलेला आहे, मृत्यूवर विजय मिळवणारा. आणि असा तो मृत्यूवर विजय मिळवणारा सूर्यपुत्र म्हणजेच कर्ण. आणि ह्या लोकप्रिय कादंबरीचे लेखन शिवाजी सावंत यांनी केलेले आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. पण याच भारतात अधर्मी कौरवांसह राहूनही निस्पृह क्षत्रिय धर्माचे पालन करणारा, अखिल भारतभूमीला वीरता, शूरता, दानशूरता आणि पौरुषत्वाचा मंत्र देणारा, तरी महाभारतात दखलपात्र न झालेला महायोद्धा परशुराम शिष्य सूर्यपुत्र मृत्यूवरही विजय मिळवणाऱ्या मृत्युंजय कर्णास सादर प्रणाम. जय तू कर्ण. मृत्युंजय या कादंबरीला भारतीय ज्ञानपीठाचा 1996 सालचा मूर्तिदेवी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर देशभरातून अनेक ठिकाणाहून पुरस्कार प्राप्त झाले असून याच्या केलेल्या भाषांतरांना सुद्धा बऱ्याच ठिकाणी गौरवण्यात आले आहे. कादंबरीला जाणून घेण्याआधी आपण लेखकांविषयी जाणून घेऊया. या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत यांचा जन्म कोल्हापूर येथील आजरा या गावी 1940 साली झाला. कोल्हापूरमध्ये ते 20 वर्ष प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर त्यांनी पुण्यात महाराष्ट्र शासनाच्या लोकशिक्षण मासिकाकरता 6 वर्ष कामं पाहिली. भारतीय जीवन आणि संस्कृती याबद्दल सावंतांना पूर्वीपासूनच अभिमान आणि जिज्ञासा होती. त्यामुळेच माझा भारत म्हणजेच महाभारत हे समीकरण एकदा त्यांच्या मनात पक्क झाल्यानंतर त्यांनी महाभारताचा अभ्यास सुरू केला. त्या दरम्यान त्यांनी कथानायक करण्याची संदर्भभूमी म्हणून मध्य भारत, उत्तर भारत, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश अशा प्रदेशांमध्ये स्वतः जाऊन तेथे अभ्यास केला, संदर्भ गोळा केले. इतक्या अथक प्रयत्नांनंतर ही कादंबरी तुम्हा आम्हा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आता आपण कादंबरीविषयी थोडं जाणून घेऊया. बरेच वाचक या कादंबरीला देखणी कादंबरी असे सुद्धा म्हणतात. त्याची कारणे अनेक जरी असली तरी त्यापैकी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पुस्तकात जिवंत भास निर्माण करणारी चित्रे. पुस्तकाचं मुखपृष्ठ अतिशय सुबक असून दानवीर तसेच धैर्यवीर कर्ण स्वर्गीय दीनानाथ दलाल यांनी उत्तम साकारला. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून, देहदृष्टीवरून तो अचूक साधला गेलाय याची प्रचिती येते. मलपृष्ठावर स्वतः शिवाजी सावंत आणि त्यांना मिळालेल्या मूर्तिदेवी पुरस्काराचा फोटो देखील आहे. मृत्युंजय हे नाव कर्णाच्या असीम संघर्षाचा प्रतिबिंब आहे हे जाणवतं. मृत्यूच्या महाद्वारात सुद्धा ज्याने जीवनाचा धुंद विजय अनुभवला म्हणूनच त्याचे नाव मृत्युंजय, मृत्यूवरही विजय मिळवणारा. वरकरणी पाहता पुस्तक खूप जाड आणि मोठं वाटतही असल, पण एकदा ते वाचायला सुरुवात केल्यावर तंद्री लागते आणि पुस्तकाचं जाडपणाचं भूत आपल्या मानगुटीवरून आपसुकच उतरतं. हे पुस्तक वाचण्याआधी या पुस्तकाविषयी थोडी माहिती हवी. हे पुस्तक जरी कर्ण या व्यक्तिरेखांभोवती फिरत असेल तरी त्याला अनेक कंगोऱ्या आहेत. मुळात हे पुस्तक महाभारतातल्या महत्त्वाच्या व्यक्तिरेखाच्या स्वगताचा सारीपाट. कर्ण, कुंती, दुर्योधन, वृषाली, शोण आणि तसेच श्रीकृष्ण यासारख्या व्यक्तिरेखांची स्वगत म्हणजेच हे पुस्तक. पण ही नुसती स्वगत नाहीत, त्या स्वगतांमधून कर्णाच्या जीवनाचा उलगडा होतो. याचाच अर्थ आपण कर्ण या व्यक्तिरेखेकडे आपल्याच नजरेने न पाहता श्रीकृष्णासकट सर्वांच्याच नजरेने पाहू शकतो. आणि हीच या लेखकाची प्रतिभा आहे. जशा व्यक्तिरेखा बदलतात तसे वाचणारे आपण न राहता ती व्यक्ती होऊन महाभारतात प्रवेश करतो. आपण स्वतःला विसरून कधी कर्ण, कधी दुर्योधन तर कधी श्रीकृष्ण सुद्धा होतो. लेखकांनी या कादंबरीमध्ये सर्व ठिकाणांचा, पात्रांचा, त्यांच्या शरीर रचनेचा, पोशाखांचा, स्वभावांचा, अगदी निर्जीव वस्तूंचा सुद्धा परिचय नजरेसमोर जिवंत उभा राहावा असा केलेला आहे. या कादंबरीची भाषा कठीण असली तरी तुम्हाला नक्कीच प्रेमात पाडेल. त्या भाषेचा वाचकांवर इतका प्रभाव होतो की तो पुस्तक वाचण्याच्या दरम्यान रोजच्या आयुष्यात सुद्धा वाचकांच्या डोक्यात दैनंदिन आयुष्याबद्दल अशीच वाक्य घोळू लागतात. सांगायचं झालं तर आंघोळ करून आल्यास शर्ट न मागता माझी कवच कुंडलं द्या रे अशी जर हाक आली तर त्यात काही गैर नाही. शब्दरचना सखोल असून वाक्यरचना अतिशय सुंदर आहे.
त्यामुळे पुस्तकाला कालखंडानुसार महत्त्व प्राप्त होते. आपली शब्दसंपदा समृद्ध व्हावी आणि आपणास महाभारतातील अनेक गोष्टींचा उलगडा व्हावा यासाठी हे पुस्तक नक्कीच